मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, फेब्रुवारी 28. स्पष्टीकरण. 1928 मध्ये सर CV रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला होता. त्यानिमित्त फेब्रुवारी 28 हा दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही देण्यात आले होते. आता पाहू फेब्रुवारी 2026 मधील महत्त्वाचे दिवस. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल दिन. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आणि आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन. 7 फेब्रुवारी राष्ट्रीय कृष्णवर्णीय HIV एड्स जागरूकता दिन. 9 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन, फेब्रुवारीचा दुसरा सोमवार. फेब्रुवारी 10 जागतिक कडधान्य दिन. फेब्रुवारी 11 विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन. फेब्रुवारी 12 डार्विन दिन. फेब्रुवारी 13 जागतिक रेडिओ दिन आणि राष्ट्रीय महिला दिन. फेब्रुवारी 14 जागतिक जन्मजात हृदय दोष दिन. फेब्रुवारी 15 आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन. फेब्रुवारी 16 राष्ट्रीय बदाम दिन. फेब्रुवारी 17 जागतिक मानवी आत्मा दिन आणि जागतिक पर्यटन लवचिकता दिन. फेब्रुवारी 19 जागतिक मानववंशशास्त्र दिन. फेब्रुवारी 20 जागतिक सामाजिक न्याय दिन. फेब्रुवारी 21 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. फेब्रुवारी 23 जागतिक शांतता आणि सामंजस्य दिन. फेब्रुवारी 24 केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. फेब्रुवारी 27 मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक स्वयंसेवी संस्था दिन. प्रश्न 2. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोठे प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करून इतिहास घडवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जैसलमेर. स्पष्टीकरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जैसलमेर एअरफोर्स स्टेशनवर स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड मधून उड्डाण करून इतिहास रचला. प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये को पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यांनी 2023 मध्ये सुखोई 30 MKI आणि 2025 मध्ये राफेलमधून उड्डाण केले आहे आणि आज त्यांनी प्रचंड मध्ये उड्डाण केले. यावरून हे स्पष्ट होते की राष्ट्रपती देशातील स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहेत. प्रश्न 3. अलीकडेच भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या 4थ्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचे नाव काय आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, INS संजदीप. स्पष्टीकरण. भारतीय नौदलाने अलीकडेच 4थी पाणबुडी विरोधी युद्धनौका INS संजदीप समाविष्ट केली आहे. ही नौका नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीत चेन्नई बंदरात कार्यान्वित करण्यात आली. भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार स्वदेशी बनावटीची ही 77 मीटर लांब नौका डॉल्फिन हंटर म्हणून ओळखली जाते. प्रगत हलके टॉर्पिडो, पाणबुडी विरोधी युद्ध रॉकेट, हल माउंटेड सोनार आणि हाय स्पीड वॉटर जेट प्रोपल्शन प्रणालीने सज्ज आहे. आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनानुसार यामध्ये 80% जास्त स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे. प्रश्न 4. अलीकडेच कोणत्या राज्यात चुंगयांग लाचेन ॲक्सिस आणि तारामचू ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिक्कीम. स्पष्टीकरण. संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर सिक्कीममध्ये दुरुस्त केलेल्या चंगथांग लाचेन ॲक्सिस आणि 400 फूट बेली सस्पेन्शन तारामचू ब्रिजचे उद्घाटन केले. या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांची पुनर्बांधणी सीमा रस्ते संघटनेने अनेक नैसर्गिक आपत्तींनंतर केली आहे. सिक्कीम राज्याची माहिती. राजधानी गंगटोक. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 32 जागा आहेत. आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीमच्या उंचावरील भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन हिमराहत चालवले. सिक्कीम पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिक्कीमच्या 2 पारंपरिक लेपचा वाद्यांना तुंगबुक आणि पुमटोंग पुलित यांना GI टॅग मिळाला.
नारी अदालत सिक्कीममध्ये सुरू करण्यात आली आहे. सॅबॅटिकल रजा योजना सुरू करणारे सिक्कीम पहिले राज्य ठरले आहे. भारतातील पहिल्या डिजिटल भटके म्हणजेच डिजिटल नोमॅड गावाचे उद्घाटन सिक्कीममध्ये झाले. 2025 मध्ये महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित राज्य सिक्कीम ठरले आहे. प्रश्न 5. अलीकडेच भारतीय वायुसेनेने कोणत्या ठिकाणी कलारी लीप नामक सराव केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, लक्षद्वीप. स्पष्टीकरण. भारतीय वायुसेनेच्या दक्षिण वायू कमांडरने लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीपसमूहात कलारी लीप नावाचा उच्चस्तरीय संयुक्त सागरी सराव यशस्वीरित्या पार पाडला. या सरावाचा उद्देश जटिल सागरी वातावरणात संयुक्त नियोजन, जलद लष्करी तैनाती आणि अचूक ऑपरेशनल अंमलबजावणीचे मूल्यांकन करणे हा होता. प्रश्न 6. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक निवास निर्देशांक 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ग्रीस. स्पष्टीकरण. 2026 च्या आवृत्तीत ग्रीसने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. संयुक्त अरब अमिरातीने इटली आणि स्वित्झर्लंडसह दुसरे स्थान सामायिक केले आहे. हा निर्देशांक खालील निकषांवर आधारित जगभरातील 40 प्रमुख निवास कार्यक्रमांचे मूल्यांकन करतो. ते पुढील प्रमाणे आहेत: प्रतिष्ठा, जीवनाचा दर्जा, कर आकारणी, विसा मुक्त किंवा विसा ऑन अरायव्हल सुविधा, अनुपालन मानके आणि प्रक्रिया कार्यक्षमता इत्यादी. ग्रीस देशाची माहिती. राजधानी अथेन्स. चलन युरो. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या देशात UPI ची सुरुवात झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इस्रायल. स्पष्टीकरण. सिंगापूर, UAE, फ्रान्स आणि श्रीलंका यांसारख्या देशांच्या यादीत आता इस्रायल देखील सामील झाला आहे, ज्यांनी भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर DPI चा स्वीकार केला आहे. QR पेमेंटसाठी UPI मानके स्वीकारणारा भूतान हा पहिला देश होता. त्या देशात आधीपासूनच रुपे कार्ड स्वीकारले जात होते आणि 2021 पासून भीम सक्षम UPI QR पेमेंट उपलब्ध झाले आहे. इस्रायल देशाची माहिती. राजधानी जेरुसलेम. चलन इस्रायली न्यू शेकेल. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. राष्ट्रपती इसाक हॅझोग. आता पाहू इस्रायलशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च स्पीकर ऑफ द नेसेट मेडल सन्मान मिळाला. भारताने इस्रायलसोबत मत्स्यपालन आणि जलचर पालनामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या 7 संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी असलेले संबंध त्वरित तोडण्याचा निर्णय घेतला. सोमालिलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणारा इस्रायल हा पहिला देश ठरला. इस्रायल डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर प्रदान करेल. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या देशाने ऑपरेशन गजब लिल्हाक नावाचा एक मोठा सीमापार लष्करी अभियान सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पाकिस्तान. स्पष्टीकरण. पाकिस्तानने ऑपरेशन गजब लिल्हाक नावाचा एक मोठा सीमापार लष्करी अभियान सुरू केला आहे, ज्यामुळे अफगाणिस्तानसोबतच्या तणावात तीव्र वाढ झाली आहे. हे अभियान 26 फेब्रुवारी 2026 च्या पहाटे सुरू झाले, जेव्हा इस्लामाबादने अफगाण तालिबानवर सीमेच्या अनेक संवेदनशील क्षेत्रांत विनाकारण गोळीबार केल्याचा आरोप केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी याला गेल्या अनेक महिन्यांपासून वाढणारी शत्रुता आणि सीमापार अतिरेकी कारवायांविरुद्धचा निर्णायक प्रतिसाद असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान देशाची माहिती. राजधानी इस्लामाबाद. चलन पाकिस्तानी रुपया. पंतप्रधान शाहबाज शरीफ. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी. आता पाहू पाकिस्तानशी संबंधित इतर चालू घडामोडी. पाकिस्तानमध्ये प्राचीन भारताच्या कुषाण काळातील नाणी सापडली. फील्ड मार्शल असीम मुनीर यांची पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती करण्यात आली. WHO अहवालानुसार पाकिस्तानमध्ये HIV संसर्ग सर्वात वेगाने वाढला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला नवनिर्मित प्रगत मध्यम पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिला. पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत परस्पर संरक्षण करार केला. वर्ष 2027 मध्ये SCO शिखर परिषदेचे यजमानपद पाकिस्तान भूषवेल. प्रश्न 9.
अलीकडेच भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात अग्निवर्षा लष्करी सराव केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान. स्पष्टीकरण: भारतीय सैन्याद्वारे पोखरण फील्ड फायर इन रेंजमध्ये एकात्मिक अग्नी आणि ऑपरेशन सराव अग्निवर्षाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वाळवंटी युद्ध वातावरणात सैन्याची प्रगत युद्ध सज्जता, संयुक्त ऑपरेशन क्षमता आणि अचूक मारक शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. राजस्थान राज्याची माहिती: राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. येथे लोकसभा 25, राज्यसभा 10 आणि विधानसभा 200 जागा आहेत. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतीय सैन्याने पोखरण फील्ड फायर इन रेंजमध्ये स्ट्रेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी राजस्थानने होमस्टे योजना 2026 सुरू केली. राजस्थान भारताचा सर्वात मोठा लोकर उत्पादक राज्य म्हणून समोर आला आहे. देशातील पहिला पूर्णपणे विम्याचा जिल्हा अलवर ठरला आहे. 81 वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात विकसित केले जाईल. राजस्थानच्या कुंभळगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 10. अलीकडेच चर्चेत असलेले CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, चीन. स्पष्टीकरण: चर्चेत असलेले CM-302 क्षेपणास्त्र चीनने विकसित केले आहे. हे एक प्रगत सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझर क्षेपणास्त्र आहे, जे कमी उंचीवर वेगाने उडून शत्रूच्या संरक्षण यंत्रणेला चकमा देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. याची मारक क्षमता सुमारे 280 किलोमीटर आहे. चीन देशाची माहिती: राजधानी बीजिंग, चलन रॉनमिनबी, राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील सर्वाधिक R&D संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन ठरला आहे. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये विक्रमी $155 अब्ज इतका व्यापार झाला. चीनमध्ये 6व्या बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेला सुरुवात झाली. चीन स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी अंतराळ आधारित AI डेटा सेंटर तयार करेल. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला. चीन जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापारात अव्वल स्थानी राहिला आहे. प्रश्न 11. अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय गोलमेज संमेलन 2026 कोठे आयोजित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण: मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय गोलमेज संमेलनात 30 राज्यांच्या निवडणूक आयोगांनी सहभाग घेतला. या संमेलनात निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी देखील उपस्थित होते. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिन साजरा केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कुवेत. स्पष्टीकरण: कुवेतने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिन साजरा केला आहे, जो 1991 मध्ये इराकी ताबा संपुष्टात आल्याच्या 35 वर्षाच्या पूर्ततेचे प्रतीक आहे. हा दिवस कुवेती जनतेची जिद्द, निर्वासित सरकारचे राजनैतिक यश आणि आंतरराष्ट्रीय युतीचा लष्करी विजय यांचा सन्मान करतो. कुवेत देशाची माहिती: राजधानी कुवेत शहर, चलन कुवेती दिनार, पंतप्रधान अहमद अल अब्दुल्ला अल सबाह. आता मागील व्हिडिओतील प्रश्न: अलीकडेच कोठे ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिल्ली. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अफगाणिस्तानचा रशीद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले. स्मृती मंधानाने BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरचा किताब जिंकला. सेवा तीर्थावरून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश स्पेन ठरला. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये
महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. दिल्ली सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली. केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवेल. भारत आणि अमेरिका दरम्यान वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे सुरू झाली. भारत आणि जपान दरम्यान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला. 16.5% हिस्सासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनले आहे. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशात पिल्लू एआयचा शुभारंभ झाला. झिम्बाब्वेने लेनाकपावीर नावाचे HIV प्रतिबंधक इंजेक्शन सुरू केले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.